सर्व पालकांना नमस्कार. मी तुषार शिंदे सर आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजवरती. पालकांनो, आज घडलेली घटना योग्य आहे का? हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की एका विशाखापट्टणम येथील असणाऱ्या एका प्रायमरी शाळेचा तो फोटो, व्हिडिओ या ठिकाणी मी दाखवत आहे. आणि पालकांना माझा प्रश्न आहे की खरंच शाळेत टाकल्याने मुलं सुसंस्कृत होतात का? तुमची मुलं शाळेत टाकल्याने फक्त सुशिक्षित होतील, सुसंस्कृत होणार नाहीत, एवढा हव्यास कोणत्याही कामाचा नाही. आणि शिक्षकांनाही माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांना इतकं दडपण या वयातील विद्यार्थ्यांना 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांना 3 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना आपण इतका स्ट्रेस देणं कोणत्याही कामाचं नाही. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 14 वर्ष वयोगटातील मुलांना आपल्याला शिक्षण द्यायचंय, पण त्यांना स्ट्रेस खाली ठेवायचं नाहीये. त्यांना आनंददायी शिक्षण देता आलं तर चांगलं होईल. कोणत्याही पद्धतीने दुसऱ्या मुलांशी स्पर्धा करून आपल्याला मुलं सुसंस्कृत घडवता येत नाहीत. एज्युकेशन इज नॉट इम्पॉर्टंट दॅन चाइल्डहुड, हे माझं वैयक्तिक मत आहे. बालपणापेक्षा शिक्षण महत्वाचं नाहीये, त्यांचं बालपणच महत्वाचं आहे. कारण योग्य वेळी योग्य टप्प्यावरती त्यांना जर सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही तर मूल हे सुसंस्कृत होणार नाही. ते एका फॅक्टरीमधील एक प्रोडक्ट असेल जे त्या मालकाने उत्कृष्ट पद्धतीचं प्रोडक्ट तयार व्हावं म्हणून त्याने इनपुट सुद्धा त्याच पद्धतीचं दिलं आहे आणि सगळं काम यंत्राकडून करून घेतलेलं आणि यंत्रच निर्माण केलेलं आहे. ओके, तर आपल्या मुलांना बालपण देता आलं पाहिजे. त्या शाळेतील त्या मुलाची घडलेली घटना, त्याचा झालेला मृत्यू हा अतिशय दुर्दैवी मृत्यू आहे आणि या मृत्यूला पालक आणि शिक्षक दोघेही जबाबदार आहेत. याला दुसरं तिसरं कोणी जबाबदार नाही. बरोबर, कारण जर त्या पालकाने अशा ठिकाणी आपलं मूल टाकलं नसतं आणि त्या शिक्षिकेने त्याचे कपडे काढून त्याला मारेपर्यंत जर घटना घडवली नसती तर ते मूल सुद्धा मेलं नसतं. या पाठीमागचं मेन कारण ती शिक्षिका आहे. शिक्षिका अशी का वागली याचंही कारण खूप महत्वाचं आहे. आणि ऍज अ टीचर मला सगळ्यांना तुम्हाला हेच सांगायचंय, छोट्या मुलांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना मुलांचं बालपण महत्वाचं आहे. तुम्हाला ऍज अ पॅरेंट, ऍज अ टीचर सगळे रोल जर एकदाच करता येत नसतील तर तुम्ही त्या वर्गांना न शिकवलेलं बरं. आणि पालकांना जर आपल्या मुलांना योग्य बालपण देता येत नसेल तर अशा पालकांना मुलंच न झालेली चांगली. आपण पाठीमागं संभाजीनगर या ठिकाणी असणारी घटना सुद्धा आपण पाहिलेली आहे. बरोबर, ती सुद्धा अशीच हृदयदाग असणारी होती. ही त्यापेक्षाही भयानक आहे, कारण या ठिकाणी एका मुलाचा जीवच गेलेला आहे. बरोबर, या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पालकांनो अगोदर आपण सुधारणं गरजेचं आहे आणि मग आपण पुढच्या पिढ्या सुधारवल्या पाहिजेत. शिक्षकांनो आपल्याला आजच सुधारणं गरजेचं आहे, मगच आपण पुढच्या पिढ्या सुधारवण्याचं डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. जर आपण स्वतः स्ट्रेस फ्री नसू तर आपले विद्यार्थी सुद्धा स्ट्रेस फ्री होऊ शकणार नाही. ते शिक्षकाने समजून घेणं गरजेचं आहे. घटना खूप दुर्दैवी आहे. त्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हा व्हिडिओ संपवतोय. धन्यवाद.